नमस्कार. मी अनुराधा खोगेकर. तुमच्याशी बोलण्याची संधी मी वाटच पाहत होते आणि ती बरोबर मला ह्या भारत सरकारच्या अंडर काम करणाऱ्या चाबुक सरांच्या माध्यमातून मिळाली आहे. त्यामुळे मी ही सोडत नाही. आता विशेष घटना अशी आहे की श्री चाबुक सरांनी हे एक प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध असे पुण्यामध्ये सायकॉलॉजिस्ट आहेत. मनावरती काम करणारे, मनाच्या आरोग्यावरती काम करणारे आणि समाजाला सुधारणारे असा विडा उचललेले या सरांनी इथं एक मोठं सेमिनार घेतलं. या सेमिनारचा मला एक भाग होता आला ऑर्गनायझर म्हणून, आणि त्यामध्ये निरीक्षण करताना प्रशिक्षणार्थींनी आणि ह्या विद्यार्थ्यांनी केलेलं काम मला बघायला मिळालं, डेमो बघायला मिळाले. आणि त्या डेमोतनं माझ्या लक्षात आलं की छोट्या छोट्या घटना घेऊन त्या घटनांवर काउन्सिलिंग कसं करायचं आणि मनाची उभारणा कशी करायची याचं अतिशय उत्तम असं मूर्तिमंत चित्र सरांच्या माध्यमातून, या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सरांनी उभं केलं. आता वास्तविक क्लायंटच्या मनापर्यंत पोचवून, क्लायंटच्या मनातलं बाहेर काढून देऊन, त्याला वाट करून देणं आणि त्याच्या मूळ स्वभावाला मूळ पदावर आणणं या गोष्टी इतक्या सोप्या नाही आहेत. पण लीलया पेलणारे हे सर म्हणजे मला एक अगदी अचंबित करणारी व्यक्ती वाटली. आणि असं वाटलं की आत्ता ह्या समाजामध्ये याच गोष्टींची गरज आहे. कारण मेंटल हेल्थ हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला असून, तरुण असो, लहान असो, पौगंडावस्थेतले असो किंवा वृद्ध असो, प्रत्येकाच्या मनामध्ये एक कुठला तरी छोटासा किडा दडलेला आहे आणि तो सतत किडा असा जागृत आहे की त्याचा कधी वटवृक्ष होईल सांगता येत नाही. आणि संपूर्ण मनाची धारणा, मनाचा वटवृक्ष ढासळे या भीतीखाली ग्रस्त आहे. आणि बरोबर हीच समाजाची नस ओळखून या मंडळीने, सविता वाडेकर मॅडम आहेत, चाबुक सर आहेत, त्यांची मोठी टीम आहे, या टीमने हा जोरदार विडा उचलला आहे आणि जोरात हे काम केले. 2 दिवस मला या प्रशिक्षणामध्ये थांबता आलं, काम करता आलं, निरीक्षण करता आलं आणि त्याचा याच ऑर्गनायझेशनचा एक भाग होता आलं. याचा मला खूप आनंद वाटतो आहे. मला सरांनाही सांगायचं आहे आणि तुम्हालाही सांगायचं आहे की पुणेकरांनी आपण सरांचा लाभ तर घ्यावाच, परंतु पुण्याबाहेर असलेल्या लोकांनाही सर ऑनलाईन काउन्सिलिंग देतात, प्रश्न सोडवतात आणि त्याचा रिझल्टही त्यांचा 100% येतो. त्यामुळे आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपली लहान मुलं आहेत, 3 ते 7 वर्षाची मुलं आहेत, त्यांना लागणाऱ्या सवयी, मग नंतर वाईट सवयी वाढल्यानंतर आता मी काय करू असं म्हणण्यापेक्षा सुरुवातीलाच काय करायला पाहिजे याचा विचार करून आपण आपल्या संपर्कात राहून सरांच्याकडनं गायडन्स घेतला पाहिजे आणि मुलांची प्रगती घडवून आणण्यासाठी, एक उत्तम नागरिक घडवण्यासाठी आपण हा प्रयास केला पाहिजे. मंडळी, जाता जाता पुणेकरांना तर शुभेच्छा आहेतच, पण त्याचबरोबर या अवलियाचं मनापासून कौतुक आणि या प्रशिक्षणार्थीचे, या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या टीमचे शतशः आभार. धन्यवाद.